आता काढायची ढेपच्याची भाजी. बऱ्यापैकी जून झाले, तुरे आलेत त्यामुळं. तर भाजीसाठी हे काढायची. भोपळ्याचा वेल इथं आलेला आहे, परंतु हे व्यवस्थित कट करून घ्यायचं. आणि याला अजून पानं आहेत, परंतु ही भाजी आपण काढू शकतो. किडल्यामुळं कीड आहे, तर हे पण जून व्हायला लागली. तर याला तुरे आल्यानंतर तर याची काढायची आता भाजी कट करून. कोवळी पाण्याची छान लागतात, सुंदर लागते चवीला, अतिशय छान. तर ही भाजी काढायची. तर सगळं जून झाली, त्यामुळे याची भाजी बनवायची. ढेपसे म्हणजे काप. तर ह्याचे काप करायचे. अनेक प्रकारचे ढेपसे बनवतात, असं मी यूट्यूबवरती सर्च करून बघितलं. हे पण मला खूप उशिरा ढेपसे माहीत झाले. आमच्या शेतात आल्यानंतर बघूया, प्रयत्न करायचा. आणि हे कट करणार आता मी. तिकडं अजून भरपूर मोठ्या प्रमाणात आहे उगवून आलेला. हे खूपच जून झाले, त्यामुळं एवढंसं काय चवीला लागेल न लागेल. तर सगळे आता कट करायचे. हे खूप मोठे झाले, बऱ्यापैकी लवकर शिजणारे आणि चवीला पण लागणारे. फार जून पण काढून उपयोग नाही. ढेपसे हा प्रकार मला पण माहीत झालेला, मला सुद्धा माहिती नव्हतं. असंच एका ओळखीतल्या एका शिक्षिका, माझी मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलं. चला मग ढेपसे काढायचे. भाजी देखील या पानांची आपण करू शकतो, परंतु बऱ्यापैकी किडलेली पानांची आहेत. कोवळी पानं कमीच आहेत, म्हणून मी आता हे काढून ठेवते कट करून. आणि याचे थोडेसे बारीक 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 कट मारून ढेपसे बनवणार. हे राजगिरे काढून ठेवायचे लाडू वगैरे बनवण्याकरिता. ढेपसे याची भाजी देखील आपण काढू शकतो खाण्याकरिता. ही राजगिऱ्याची भाजी. आणि ह्याचा हा जो भाग आहे, हा असा आपण काढल्यानंतर हा जो मधला भाग आहे, ही भाजी काढून घेतली. हा मधला भाग असा काढून घ्यायचा. ठिकठिकाणी इथं भाज्या येतो. आणि हा कट करून हा असा कट करायचा. आणि याचे असे तुकडे बनवायचे, शेवग्याच्या शेंगेसारखे. असे तुकडे बनवून घ्यायचे. असे त्याच्यापेक्षा छोटे पण तुम्ही बनवू शकता. मी थोडेसे व्हिडिओ दाखवण्यासाठी एवढे केलेत, आणखी थोडे मी घरात जाऊन करणारच. तरी असे एवढं पण जास्त कवळं घ्यायचं नाही, त्यातल्या त्यात जून. तुम्हाला कसं हवं तसं याचे तुकडे करू शकता. हे असे तुकडे करायचे. या
सगळ्या राजगिऱ्याच्या भाजीचे अशा प्रकारचे तुकडे आता मी करणार आहे, भाजी बनवणार आहे. फार भाजीला काय नाही, सिंपल आपण सगळ्या भाज्या बनवतो तशाच प्रकारे बनवायचे. जून झालेले राजगिऱ्याचे तुरे देखील आपल्याला उपयोगाला येतात, राजगिऱ्याचे लाडू बनवण्याकरिता. ह्या भाजीचे अनेक उपयोग आहेत. हे बघा इथे पुष्कळ लागले, तर याच्यात थोडंफार ठेवायचं आणि बाकीचं जेवढं निघल तेवढं अशा प्रकारे हे पण आहे. हे बघा किती छान दिसते. तर ढेपशासाठी मी थोडीफार ह्याच्यातली मला ढेपसे बनवते. एवढीच करून बघायची. आपल्याला तर किती लागणार आहे, थोडीशी तर लागणार, तेवढीच करायची तव्यात.